राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा राज्यामधला दुसरा दिवस आहे। राहुल गांधी महिला मेळावा घेत महिलांबद्दलचं काँग्रेसचं धोरण जाहीर करणार आहेत। महिला धोरणामध्ये 5 महत्त्वाच्या घोषणा काँग्रेसकडून केल्या जाणार आहेत। राहुल गांधी धोंडाईच्या गावापासून धुळ्यापर्यंत रॅली काढणार आहेत आणि धुळ्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा मालेगावच्या दिशेने जाणार आहे। नंदकिशोर गावंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, नक्कीच वृषाली, जर आपण काय पाहायला गेलं तर राहुल गांधी यांचं महाराष्ट्रात काल नंदुरबारमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत झालेलं आहे आणि आजचा भारत जोडो न्याय यात्रेतला महाराष्ट्रातला दुसरा दिवस आहे। काल नंदुरबारचा संपूर्ण कार्यक्रमाने संपूर्ण यात्रा आटपून ह्या दोंडाईच्या गावामध्ये राहुल गांधी यांनी स्टे केलेला होता। एका कॅबमध्ये राहुल गांधी आतमध्ये आहेत। आपण ही समोरची दृश्य बघतो। याच टेंटमध्ये राहुल गांधी रात्रभर होते। रात्रभर वेगवेगळ्या पदाचे पदाधिकारी असू दे किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असू दे यांच्या भेटीगाठी राहुल गांधी घेत होते। समोर आपण बघतोय की सेवा दलाचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणाहून थोड्याच वेळात राहुल गांधी हे यात्रा करत धुळ्याच्या दिशेने निघणार आहेत। खरं तर मोठी रॅली आज संपूर्ण धुळे शहरात निघणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 12:30च्या दरम्यान जर पाहायला गेलं तर महिला मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यामधून काँग्रेसची जी राहुल गांधी 5 गॅरंटी आहेत त्या वाचून दाखवणार आहेत। आजचा महत्त्वाचा दिवस यासाठी आहे कारण काँग्रेसने ज्या 5 गॅरंटी दिलेल्या होत्या त्यामध्ये महिलांच्या संदर्भात सुद्धा जी धोरणं होती ती जाहीर करणार असं राहुल गांधींनी सांगितलं होतं आणि आज याच मंचावर 12:30 वाजता राहुल गांधी हा संपूर्ण जे धोरण आहेत ते मांडणार आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।